की रिसर्च जेव्हा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं, की होमिओपॅथी हे इंडियन सायन्स नाही. हे जर्मन सायन्स आहे. काय सांगाल याच्याबाबत? बरोबर आहे. हे नक्कीच जर्मन सायन्स आहे. पण मॅच्युअर हे इंडियामध्ये सगळ्यात जास्त झालं. आज बाहेर देशातून लोकं आपल्याकडे येतात होमिओपॅथी मेडिसिन्स घेण्यासाठी. आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये काही चांगलं मिळेल का? विदाऊट सर्जरी कुठे आपल्याला चांगले डॉक्टर्स मिळतील का? आपल्याला ते ट्रीट करतील का? यासाठी आता इंडिया खूप पॉप्युलर झालंय. इथे होमिओपॅथी खूप डॉक्टर्स आहेत, जे की रुग्णांना चांगले करतात. सुरुवातीला डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ह्या शास्त्राचा उलगडा केला. त्यांनी याचा शोध लावला आणि मग नंतर खूप दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा डॉक्टर राजा रणजित सिंगवर हा कुठेतरी औषधांचा प्रयोग झाला. त्यानंतर ते सायन्स जे आहे ते इंडियामध्ये घुसलं आणि तिथून ते पुढे चालत गेलं. तर जसं राजा रणजित सिंगांचं तुम्ही सांगितलं. आता बऱ्याचदा असं दिसतं, की घराणेशाहीमध्ये सर्वात प्रथम हे आलं. आता आपण म्हणजे एक असा मत प्रवाह आहे आपल्या याच्यामध्ये, की जर आपल्याला ॲलोपॅथी परवडत नसेल, नॉर्मल मेडिसिन आपल्याला परवडत नसेल, तर आपण होमिओपॅथीकडे जातो. म्हणजे असं थोडक्यात म्हणायला पाहिजे, की गरिबांचं. पण तसं काही नाहीये. जेव्हा आपण इतिहासात जातो, तेव्हा म्हणजे घराणेशाहीमध्ये सुद्धा राजांकडे सुद्धा हे डॉक्टर्स होते. ह्या सर्व गोष्टी होतात. म्हणजे एलिझाबेथचं नाव घेतलं जातं. बरोबर. तर काय बघतात तुम्ही याच्याकडे? आता कसं आहे बघा, आजही होमिओपॅथी प्राचीन काळापासून एक घराणेशाही पॅथीस असल्यासारखं आहे. आजही माझ्याकडे ज्या लोकांनी त्यांच्या आजोबांनी, त्यांच्या पणजोबांनी घेतलेले मेडिसिन्स त्यांच्याकडे ते आहेत अजून. हां. त्यांनी ठेवलेले आहेत आणि तेच मेडिसिन्स मागण्यासाठी कुठेतरी कोणीतरी येत आहे माझ्याकडे, की माझ्या आजोबांनी ते लिहून ठेवलेलं कुठेतरी होतं, "डॉक्टर तुमच्याकडे आर्सेनिक अल्बम नावाचं औषध आहे का? डॉक्टर तुमच्याकडे हे अमुक-अमुक औषध आहे का?" जर ते त्यावेळेसपासून त्यांना जर ते फरक देतंय, तर ते नक्कीच म्हणजे ते घराणेशाहीद्वारेच ते पुढे प्रगत झालेलं आहे. आणि तुम्ही आयुर्वेदिकचं सांगितलं, तर आयुर्वेदिक व्हर्सेस होमिओपॅथी जर आपण कंपेअर करायचं गेलं, तर काय सांगाल? आयुर्वेदा जर तुम्ही म्हटलं, तर आयुर्वेद आणि होमिओपॅथी लोकांमध्ये खूप याच्यामध्ये संभ्रम आहे. की अच्छा. लोकांना वाटतं, की आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि होमिओपॅथी मेडिसिन सेमच असतात, सेमच आहे. हां. बऱ्याचदा म्हणतात, की "हां, आयुर्वेदिक औषध आहे का तुमच्याकडे?" मला त्यांना समजून सांगावं लागतं, "नाही, नाही, आयुर्वेदिक नाही, हे होमिओपॅथी औषध आहे आजी किंवा काका." तर त्यावेळेस त्यांचा जो अ, समज आम्ही असा दूर करतो त्याच उदाहरणाने सांगतो, की जसं एक तुळशीचं पान आहे. हं. तुळशीच्या पानाचा आपण चुरा केला किंवा त्याचा रस केला आणि तो सरळ-सरळ पेशंटला सर्दीचं औषध किंवा खोकल्याचं औषध म्हणून आपण दिला. हं. तर हे झालं आयुर्वेदा, राइट? अच्छा. हे आतापर्यंत तुम्हाला हे माहिती असेल. हो. ठीक आहे. पण हेच तुळशीचं जे आहे औषध आहे, त्याचा रस म्हणजे त्याचा एक थेंब, त्या रसाचा एक थेंब आणि 10 जे एम-एल आहे ते 10 थेंब जे आहेत ते पाण्याचे किंवा प्युअर अल्कोहलचे. हे जेव्हा 1 थेंब अल्कोहल जेव्हा 10 थेंब पाण्यात जातं किंवा 100 थेंब पाण्यात जातं, तर त्यानुसार जे होमिओपॅथी मेडिसिन्स बनतात आणि त्याच्यामध्ये मोर द डायल्यूशन, मोर द पोटेन्सी मतलब मोर द डायनॅमिसिटी. अशा पद्धतीने होमिओपॅथी मेडिसिन्सचं हे आहे, डिफरन्स आहे. मेडिसिन सेम आहे, बट डायनामायझेशन क्वालिटी डिफरंट असेल. आता जसं डायलोजिनचं तुम्ही नाव घेतलं. तर डायलोजिनचं असं म्हटलं जातं, म्हणजे बरेच जण जे विरोध करता याला, तर त्याच्यापैकी 80% जर बघितलं, म्हणजे 100 लोकं असेल, तर 80% लोकं डायलोजनमुळे याला विरोध करतात. जसं की असं उदाहरण दिलं जातं, की एक नदी आहे. नदीमध्ये जर तुम्ही एवढं-एवढं एक थेंबभर तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकलं किंवा एक बाटलीभर, छोटीशी बाटलीभर तुम्ही विष टाकलं, तर ती पूर्ण नदी विषारी होणार नाही. आणि आपण जेव्हा हे बघतो मेडिसिन आपल्या बघतो, तर त्याच्यामध्ये डायल्यूजन तिथे लिहिलेलं असतं. म्हणजे 20x मध्ये किंवा मग 4C मध्ये असं ते डायल्यूजन लिहिलेलं असतं. तर काय नेमकं हे प्रकरण? तर ज्यावेळेस पण डायनामायझेशन म्हटलं जातं किंवा डायल्यूशन म्हटलं जातं. डायल्यूशन काय असतं मी तुम्हाला एक त्याची एक सांगतो, की आय-आय-टी-एन्सनी सुद्धा प्रूव्ह केलंय, की जेवढं तुमचं डायल्यूशन असेल, तेवढं मेडिसिन चांगलं वर्क करू शकतं. तेवढे ते म्हणजे एक हिडन जो डिसीज असेल तो सुद्धा तो क्युअर करू शकतो. इतकं डायनॅमिक मेडिसिनमध्ये पॉवर असते. जसं की नॅनोजेनेटिक सायन्स याच्या मध्ये त्यांनी आय-आय-टी-एन्सनी प्रूव्ह केलं आणि त्याचे प्रूव्ह केलं, की हे जे मेडिसिन आहे हे नॅनोजेनेटिक मॉलिक्युल्स याच्यामध्ये सापडलेत. आणि हे तेवढंच खरं आहे, की जर सपोज तुम्ही
जर मेडिसिनला बघायला गेलात, त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिसिनल मॉलिक्यूल मिळत नाही. पण तोच इफेक्ट 100% पेशंटला दिल्यानंतर तो मिळतो. बऱ्याचदा असंही म्हटलं जातं, की हे जे आहे हे प्लासिबो इफेक्ट प्रोड्यूस करतं. हं. त्याच्यामुळे काही पेशंट बरा होत नाही आणि हे जोही पेशंट बरा होतो, तो सायकॉलॉजिकली बरा होतो. जर तो सायकॉलॉजिकली बरा होणार असेल, तर त्या पेशंटची 1-1 तास हिस्ट्री घेण्यामध्ये का बरं आम्ही वेळ वाया घातला असता? बरोबर आम्ही आहे. सरळ पेशंटला मेडिसिन प्रिस्क्राईब केलं असतं आणि त्यांना म्हटलं असतं, की घेऊन टाक आणि काउन्सिलिंग केलं असतं छानपैकी. पण तसं नाहीये. छोटं बाळ, 1 दिवसाचं बाळ, 1 दिवसाच्या बाळापासून ते वृद्धापर्यंत, ज्याला हं. कुठलीही सपोज एखाद्या वेळेस कुठली अशी केस होते, पॅरालिसिसची केस होते, त्याचा मेंदू सुद्धा काम करत नाही. बाळ आहे, त्याला कुठली समज नाही, त्याला काय काउन्सिलिंग करणार तुम्ही? बरोबर आहे. तर अशा केसेसमध्ये सुद्धा जर त्या बाळाला जर आज लूज मोशन लागले, त्याला काहीतरी एखादं सर्जिकल डिसीज आहे, तर आपण त्या मेडिसिननी सुद्धा तो रिमूव्ह करू हं. शकतो, काढू शकतो. तर ही जी पॉवर आहे, ही डायनॅमायझेशनची पॉवर आहे. ही डायनॅमिसिटीची पॉवर आहे. तर त्याच्यामुळे होमिओपॅथी जे आहे, हे डायनॅमिक सायन्स आहे.